शिर्डीला साई भक्तांच्या दानातून भक्तांसाठी उभारण्यात आलेल्या साई आश्रम 2 मध्ये CISF कर्मचाऱ्यांचा मुक्काम सुरू झालाय। साई संस्थांच्या निमगाव हद्दीतील साई आश्रम फेज 2 मधील C इमारत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल अर्थात CISF यांच्या निवासासाठी उपलब्ध करून दिली आहे। यासाठी साई संस्थांनी 11 महिन्यांचा करार करत प्रति खाट 20 रुपये असे भाडे आकारणी ठेवली आहे। शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा सुरू झाली असून यासाठी CISF ची जादा कुमक मागवण्यात आली आहे। विमानतळ हे भाविकांच्या सुविधेसाठी असल्याने CISF च्या जवानांना साई आश्रम फेज 2 मधील इमारत निवासासाठी दिल्याचं संस्थांनी स्पष्ट केलंय। आपल्याकडे एअरपोर्ट मध्ये सध्या जे आहे शिर्डी विमानतळावर 10 विमानं येतात। नाईट लँडिंगची सुविधा जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर जे आहेत विमान सेवा जी आहे ती उपलब्ध होणार आहे। ही विमान सेवा उपलब्ध झाल्यामुळे CISFचा अतिरिक्त कर्मचारी जे आहे अधिकारी कर्मचारी वर्ग जो आहे तो या ठिकाणी आलेला आहे आणि मग तो अचानक आल्यामुळे त्यांची राहण्याची व्यवस्था कुठे करायची अशी विचारणा झालेली होती। त्यांनी साईबाबा संस्थांकडे विनंती केली होती की आमची व्यवस्था आपण करावी। आता हे CISF जे येणार आहे ते सर्व साई भक्तांच्या सुरक्षेसाठीच येणार आहे। त्यामुळे साईबाबा संस्थांनी जे साई आश्रम भक्तनिवास जो आहे त्या ठिकाणी त्यांना एक बिल्डिंग दिलेली आहे आणि त्यांची राहण्याची व्यवस्था जी ती केलेली आहे। 20 रुपये भाडं म्हणजे साई भक्त त्या ठिकाणी आल्यानंतर जे आपण भाडं घेतो तसंच त्याच कॉट बेसिसवर जे त्यांना ती बिल्डिंग दिलेली आहे। मुळातच साई संस्थान संचलित निवास व्यवस्था या साई भक्तांच्या दानातून उभ्या करण्यात आल्या। त्यातच साई आश्रम भक्तनिवास हे दानशूर भाविक KV रमणी यांच्या 110 कोटी रुपयांच्या महादानातून उभारण्यात आले। अशा वास्तूमध्ये फक्त भाविकांना सेवा मिळाव्यात अशी धारणा भाविकांची असून त्या अनुषंगाने संस्थांकडे रितसर तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे। येत्या रामनवमी उत्सवात भाविकांची मोठी गर्दी होणार असून निवास व्यवस्था अपुऱ्या पडतात। अशा वेळी इतर यंत्रणेला निवास व्यवस्था देणं हे भाविकांच्या गैरसोयीचं त्याचबरोबर पावित्र्याच्या दृष्टीने चुकीचं असल्याचं स्थानिकांचं मत आहे। साई आश्रम 2 जे आहे हे फक्त पायी चालत येणाऱ्या भक्तांसाठी विशेष करून दिलं जातं। त्याची रचनाही त्याच पद्धतीची आहे, परंतु या ठिकाणी आता कुठल्या तरी एका शासकीय एजन्सीला CISF ला ते दिल्याचं कळतंय। माझी त्यांना विनंती आहे की अशा प्रकारच्या एजन्सीजला त्या वास्तू ज्या आहेत त्या वापरात येऊन देऊ नका। त्याचं कारण यासाठी आहे की ती वास्तू ज्या डोनरांनी दिलेली आहे ती फक्त साई भक्तांच्या राहण्यासाठी दिलेली आहे। जर एक एजन्सी आली त्याच्या पाठीमागे आणखी एजन्सी येत राहतील मग त्या साई भक्तांनी वापरायचेच नाही का? ते या बाकीच्या सगळ्या शासकीय कर्मचाऱ्यांनीच त्या वापरायच्या का? कारण नसताना या ठिकाणी शासकीय लोकांना ती जागा वापरासाठी देऊ नये, ती भक्तांना राहण्यासाठी आहे, ती त्यांनाच वापरण्यात द्यावी अशा प्रकारचं आमचं या ठिकाणी मत आहे। खरं तर शिर्डी विमानतळ इथे आलं, रेल्वे स्टेशन आलं, या ठिकाणी जिल्हा कार्यालय देखील आलं, सगळ्या वस्तू या ठिकाणी वेगवेगळ्या सगळ्याच या ठिकाणी शासकीय वेगवेगळ्या प्रकारच्या यंत्रणा या ठिकाणी आहे। त्याचा अतिरिक्त भार जो आहे तो साईबाबा संस्थांवर येता कामा नये आणि त्याही पुढे जाऊन सांगल साई संस्थांवर येऊच नये, परंतु साई भक्तांच्या हक्कावर गादा येऊ नये याही पुढचं आमचं त्यामुळे मागणी आहे। साईबाबा संस्थांच्या हक्कावर साई भक्तांच्या हक्कावर कुठल्याही प्रकारच्या गदा आणू नये। शासनाने त्यांच्या यंत्रणा ज्या आहेत त्या वेगळ्या वास्तूमध्ये हलवाव्यात, त्यांची वेगळी व्यवस्था या ठिकाणी करण्यात यावी। त्याचं पवित्र हे टिकणार नाही, पण जे साईबाबा संस्थांनी हा निर्णय घेतलेला हा चुकीचा आहे। CISFचे जे संरक्षण आहे त्यांनी त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करून आणि ही जे साई आश्रम 2ची जी व्यवस्था ही साईबाबांच्या पालख्यांसाठी येणाऱ्या भक्तांसाठी आहे, तरी पण ही जी व्यवस्था आहे ही पालख्यांसाठीच वापर व्हावा आणि भक्तांसाठी त्यासाठी त्यांची सोय व्हावी। आपण बघितलं की साईबाबा संस्थांच्या अनेक जे प्रकल्प आहे त्या प्रकल्पासाठी साई भक्त जे आहे जे साई भक्त आपल्या स्वतःच्या मनाने डोनेशन करत असतात व त्यांचा जो विचार असतो तो साई भक्ताला चांगली सुखसुविधा मिळाली पाहिजे। जे बाबांची सेवा करण्याचे जे माध्यम आहे की बाबा हे सेवा करत आहे त्या माध्यमातून साई भक्ताला कमीत कमी पैशात कसं सुविधा उपलब्ध होईल ह्या माध्यमातून लोक डोनेशन करत असतात। परंतु आपण बघितलं की फेज 2 मध्ये जे साई आश्रम फेज 2 आहे त्याच्यामध्ये CISF सारख्या जी एजन्सी आहे जी एजन्सीची जबाबदारी शासनाची आहे, परंतु तेथे भाडे तत्वावर साईबाबा संस्थांचे जे अधिकारी आहेत त्यांनी त्यांना भाडे तत्वावर रूम दिलेला आहे, परंतु रमणी यांनी जे डोनेशन दिलेलं आहे ते खास साई भक्तांसाठी दिलेलं आहे। आणि तो जर त्यांचा जो उद्देश आहे जे माध्यम आहे ती भावना आहे ती भावनाच्या माध्यमातून जर आपण असं चुकीचं होत असेल तर कदाचित या पुढील काळात
अनेक साई भक्त आहे की जे ज्या ज्या गोष्टीसाठी ते अनुदान देत असतात, परंतु जर असं केलं तर ते अनेक साई भक्त नाराज होऊन यापुढील काळात ते असा विचार करतील का आपण ज्यासाठी दिलं ते उद्देश साध्य होत नाही। पालखी आहे त्या वेगवेगळ्या ठिकाणी प्रायव्हेट जागा सुद्धा ठेवावं लागतं, परंतु जे साई भक्त येत आहे, जे साई भक्त बाबांसाठी येत आहे त्याची सुखसुविधा करण्याची जबाबदारी साईबाबा संस्थांची आहे। परंतु जर त्यांनी असं लोकांना जर देत गेले, ज्या एजन्सीला देत गेले, उद्या CIS मागितले, उद्या MSF मागेल, उद्या संरक्षण विभाग मागल, जे सरकारी लोक आहे ते प्रत्येक बिल्डिंग मागल, मग या साई भक्तांसाठी करणार काय? कारण जे साई भक्त आहे अनेक गर्दीमध्ये लोक ओघच्या ओघ येत असतात, त्यांची जी गैरसोय होती ती होऊ नये भविष्य काळात, त्यासाठी हे जे चाललेलं आहे ते साईबाबा संस्थांनी बंद केलं पाहिजे। सध्या साई आश्रम फेज 2 मधील एक इमारत CISFच्या ताब्यात देण्यात आली आहे। तुर्तास एक यंत्रणा या ठिकाणी दाखल झाली आहे। भविष्यात इतर यंत्रणांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या निवासाचा भार साई संस्थांवर टाकल्यास भाविकांच्या गैरसोयीचा पायंडा पडू शकतो। तेव्हा साई भक्तांच्या दानातून उभारण्यात आलेल्या निवास व्यवस्था फक्त साई भक्तांसाठीच वापराव्यात हीच माफक अपेक्षा। ब्युरो रिपोर्ट SP 24 तास शिर्डी।